श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे मोडलेलं लग्न. तू ज्याच्याशी लग्न करते आहेस तो आधीच माझा आहे आणि मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. अन्विताच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हे शब्द चमकत होते. तिचे हात अक्षरशः थरथरत होते. ती वधूच्या खोलीत आरशासमोर बसलेली होती. लाल रंगाचा सुंदर लग्नाचा शालू, हातात मेहंदी, गळ्यात दागिने, सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. पण त्या एका मेसेजने तिचं संपूर्ण जग हलवलं होतं. तिने पुन्हा एकदा मोबाईल उघडून पाहिला. अनोळखी नंबर होता. मेसेजसोबत काही फोटोही पाठवले होते. अन्विताचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने थरथरत्या हाताने पहिला फोटो उघडला. त्या फोटोमध्ये रोहन होता आणि त्यासोबत एक मुलगी उभी होती. दोघे खूप जवळ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून स्पष्ट जाणवत होतं की ते फक्त ओळखीचे नाहीत, काहीतरी जास्त आहे. अन्विताला एकदम घाम फुटला. हे काय आहे? तिने स्वतःशीच फुटफुटत दुसरा फोटो उघडला. दुसऱ्या फोटोमध्ये रोहन त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. दोघे एका कॅफेमध्ये बसलेले दिसत होते, हातात हात घालून. तिसरा फोटो तर अजून धक्कादायक होता. त्या फोटोमध्ये रोहन त्या मुलीला किस करत होता. अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. नाही नाही, हे शक्य नाही, ती स्वतःला समजावत होती. कदाचित कोणीतरी खोटं पाठवत असेल, कोणीतरी माझं लग्न मोडायचा प्रयत्न करत असेल. पण त्या मेसेजमधला शेवटचं वाक्य तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. तिच्या छातीत कळ उठली. इतक्यात बाहेरून तिच्या आईचा आवाज आला. अन्विता, तयार झालीस का? वरात कधीही येईल. अन्विताने पटकन मोबाईल लॉक केला आणि चेहऱ्यावर जबरदस्ती हसू आणलं. हो आई, होते आहे तयार. आई आत आली. तिने आपल्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आनंद चमकला. अगं, किती सुंदर दिसते आहेस तू आज. आईने तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. आज तुझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा दिवस आहे. अन्विताला आईकडे पाहून आणखी वाईट वाटलं. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती काही बोलू शकत नव्हती. आई पुढे म्हणाली, रोहन खूप चांगला मुलगा आहे. तुझी खूप काळजी घेईन. अन्विताच्या मनात अचानक तो मेसेज चमकून गेला. ती गप्प बसली. आईला तिचं शांत राहणं थोडं विचित्र वाटलं. काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना? हो आई, काही नाही, अन्विताने पटकन उत्तर दिलं. आई थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिली. मग हसून म्हणाली, ठीक आहे, मी खाली पाहते सगळं. तू आरामात तयार हो. आई बाहेर गेल्यावर अन्विताने लगेच मोबाईल पुन्हा उघडला. तिने त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन स्विच ऑफ होता. तिने पुन्हा फोटो पाहिले. तिच्या मनात हजारो प्रश्न फिरत होते. हे फोटो खरे आहेत का? रोहन खरंच कोणाशी रिलेशनमध्ये आहे का? की कोणीतरी आपल्याला फसवत आहे? तिला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा आत आली. अरे वा, आपली वधू तर एकदम फिल्म स्टार दिसते आहे, नेहा हसत म्हणाली. पण लगेच तिला अन्विताच्या चेहऱ्यावरची चिंता दिसली. काय झालं? अन्विता थोडा वेळ गप्प राहिली. मग तिने मोबाईल नेहाकडे दिला. हे बघ. नेहाने मेसेज वाचला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. हे काय आहे? तिने पटकन फोटोही पाहिले. अन्विता, तुला खात्री आहे का की हे खरं आहे? अन्विता डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मला काहीच समजत नाही. नेहा थोडा वेळ विचारात पडली. मग म्हणाली, एक काम कर, आधी शांत रहा. कदाचित कोणीतरी जळफळाट करून खोटं पाठवत असेल. अन्विता म्हणाली, पण हे फोटो? नेहा म्हणाली, आजकाल फोटो एडिट करणं काही मोठी गोष्ट नाही. ती थोडं थांबून पुढे म्हणाली, तू रोहनशी बोलली आहेस का? अन्विता डोळे खाली करून म्हणाली,
नाही. नेहा म्हणाली. मग आधी त्याला विचार, कदाचित सगळा गैरसमज असेल. अन्विताने मान हलवली, पण तिच्या मनात अजूनही भीती होती. खाली लग्नाच्या हॉलमध्ये गडबड सुरू होती. लोकांच्या बोलचाली, बँडचा आवाज, हसणं सगळं ऐकू येत होतं. नेहा खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, वरात आलेली दिसते. अन्विताचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. मला रोहनशी बोलायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. नेहा म्हणाली, ठीक आहे, मी त्याला मेसेज करते की तू त्याला बोलावलं आहेस. थोड्या वेळाने नेहा परत आली. तो येतो आहे. अन्विता शांत बसली होती. तिच्या मनात एकच विचार चालू होता, जर हे सगळं खरं असेल तर. काही मिनिटांनी दरवाजावर हलकासा नॉक झाला. नेहाने दरवाजा उघडला. दारात रोहन उभा होता. लग्नाच्या शेरवानीत तो खूप देखणा दिसत होता. तो हसत आत आला. वा, माझी वधू तर खूप सुंदर दिसते आहे. पण अन्विताच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. रोहन थोडा गोंधळला. काय झालं? अन्विताने हळूच मोबाईल त्याच्यासमोर ठेवला. हे बघ. रोहनने मेसेज वाचला आणि फोटो पाहिले. क्षणभर त्याचा चेहरा फिका पडला, पण लगेच तो म्हणाला, हे सगळं खोटं आहे. अन्विता शांतपणे म्हणाली. खोटं? रोहन म्हणाला, हो, कोणीतरी आपल्याला फसवत आहे. नेहा रोहनकडे बारकाईने पाहत होती. अन्विता हळू आवाजात म्हणाली, तू त्या मुलीला ओळखतोस का? रोहन 2 सेकंद गप्प राहिला. मग म्हणाला, नाही. अन्विता पुन्हा म्हणाली, मग हे फोटो? रोहन पटकन म्हणाला, आजकाल काहीही एडिट करता येतं. त्याचा आवाज जरा घाईघाईचा वाटत होता. अन्विताच्या मनात शंका आणखी वाढली. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, रोहन, खरं सांग. रोहन थोडा चिडला. मी सांगतो आहे ना, हे सगळं खोटं आहे. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, वधूवराला मंडपात आणा. खाली सगळे वाट पाहत होते. रोहन म्हणाला, चल, आधी लग्न उरकू, नंतर सगळं पाहू. अन्विता गप्प बसली. तिच्या मनात वादळ सुरू होतं. रोहन बाहेर गेला. नेहा हळू आवाजात म्हणाली, तुला काय वाटतं? अन्विता खिडकीतून बाहेर पाहत होती. मंडपात सगळे लोक बसले होते. तिचं कुटुंब, तिचे नातेवाईक सगळे आनंदात होते. तिच्या डोळ्यातून हळूच एक अश्रू खाली आला. ती मनातच विचार करत होती, हे खरं असेल की कोणीतरी खोटं बोलत आहे? आणि त्या क्षणी तिच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. त्यात फक्त एकच वाक्य होतं, जर तुला सत्य पाहायचं असेल तर मंडपात थांब. मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला तो मेसेज पाहून अन्विताच्या अंगावर काटा आला. तिचे हात पुन्हा थरथरायला लागले. ती काही क्षण मोबाईलकडेच पाहत राहिली. मंडपात थांब म्हणजे काय? तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. नेहा तिच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं? अन्विताने मोबाईल तिच्याकडे दिला. नेहाने मेसेज वाचला आणि तिचे डोळे मोठे झाले. हे तर अजून विचित्र आहे. अन्विता हळू आवाजात म्हणाली, मला खूप भीती वाटते आहे. नेहा तिच्या जवळ बसली. ऐक, तू घाबरू नकोस. आपण सगळे शांतपणे पाहू. कदाचित कोणीतरी शेवटपर्यंत खेळ खेळत असेल. तेवढ्यात बाहेरून पुन्हा आवाज आला, वधूला मंडपात आणा. लग्नाच्या हॉलमध्ये आता सगळे लोक बसले होते. बँडचा आवाज, नातेवाईकांच्या बोलचाली, फोटोग्राफरचे फ्लॅश, सगळीकडे लग्नाचा उत्साह होता. पण अन्विताच्या मनात मात्र भयंकर वादळ उठलं होतं. नेहाने तिचा हात धरला. चल, आधी खाली जाऊ, काय होतं ते पाहू. अन्विताने खोल श्वास घेतला. तिला माहीत होतं आता काहीतरी मोठं घडणार आहे. ती हळूहळू उभी राहिली. लाल रंगाच्या शालूमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पायातल्या पैंजणाचा हलका आवाज येत होता. दोघी हळूहळू मंडपाकडे चालू लागल्या. खाली पोहोचताच
सगळ्यांचे लक्ष अन्विताकडे गेलं. नातेवाईक हसत होते. वा, वधू आली. फोटोग्राफर लगेच कॅमेरा घेऊन पुढे आला. रोहन आधीच मंडपात बसला होता. तो अन्विताकडे पाहून हसत होता, पण अन्विताच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नव्हतं. ती शांतपणे मंडपात बसली. पंडित मंत्र म्हणायला सुरुवात करत होते. अन्विता मात्र सतत सभोवती पाहत होती. तिच्या मनात तो मेसेज घुमत होता, मंडपात थांब. काही मिनिटे गेली. पंडित म्हणाले, आता वर वधू एकमेकांना हार घालतील. रोहन उठला. त्याच्या हातात हार होता. तो अन्विताकडे हसत पाहत होता. पण अन्विताचं लक्ष अचानक हॉलच्या प्रवेशद्वाराकडे गेलं. दरवाजाजवळ एक मुलगी उभी होती. ती साध्या कपड्यांमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि ती थेट रोहनकडे पाहत होती. अन्विताचं हृदय जोरात धडधडायला लागलं. हीच आहे, ती मनात म्हणाली. त्या मुलीने हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली. ती समोर उभी राहिली. सगळे लोक गोंधळून तिच्याकडे पाहत होते. फोटोग्राफरने कॅमेरा खाली केला. पंडित मंत्र म्हणणं थांबवून तिच्याकडे पाहू लागले. ती मुलगी थेट मंडपापर्यंत आली. रोहनच्या चेहऱ्यावर अचानक तणाव दिसू लागला. तो घाबरल्यासारखा झाला. तू इथे काय करते आहेस? तो हळू आवाजात म्हणाला. ते शब्द ऐकताच अन्विताच्या मनात काहीतरी तुटलं. म्हणजे तो तिला ओळखतो, ती मनात म्हणाली. त्या मुलीने रोहनकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं, तू मला धोका देत होतास म्हणून मला यावंच लागलं. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. लोक एकमेकांकडे पाहत होते. रोहनचे वडील उठले. तू कोण आहेस? त्या मुलीने सगळ्यांकडे पाहिलं. मग ती स्पष्ट आवाजात म्हणाली, माझं नाव सिया आहे. सगळे गप्प झाले. ती पुढे म्हणाली, आणि मी इथे आले आहे कारण हा लग्नाचा सोहळा खोट्यावर उभा आहे. हॉलमध्ये एकदम गोंधळ उडाला. काय म्हणते आहे ही? कोण आहे ही मुलगी? रोहन घाबरून म्हणाला, हे सगळं खोटं आहे. ही मुलगी वेडी आहे. पण सिया शांत होती. तिने आपला मोबाईल काढला. मग ती म्हणाली, मी वेडी नाही आणि मी खोटंही बोलत नाही. तिने मोबाईलची स्क्रीन सगळ्यांना दाखवली. त्यात रोहनसोबतचे अनेक फोटो होते. कॅफे, पार्क, सिनेमा हॉल, वेगवेगळ्या ठिकाणी दोघे एकत्र दिसत होते. हॉलमध्ये सगळे स्तब्ध झाले. अन्विताच्या डोळ्यात अश्रू आले. पण अजून सगळ्यात मोठा धक्का बाकी होता. सिया पुढे म्हणाली, रोहन आणि मी 2 वर्षापासून रिलेशनमध्ये आहोत. रोहन जोरात ओरडला, खोटं, सगळं खोटं आहे. पण सिया थांबली नाही. तिने शांतपणे पुढचं वाक्य म्हटलं, आणि मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. जणू वेळच थांबला होता. अन्विताच्या कानात आवाज घुमू लागला. तिला काहीच ऐकू येत नव्हतं. रोहनचे आईवडील संतापले. ही मुलगी खोटं बोलते आहे, रोहनची आई म्हणाली. पण सियाने आपल्या बॅगमधून एक कागद काढला. हा माझा मेडिकल रिपोर्ट आहे, ती म्हणाली. डॉक्टरने सांगितलं आहे की मी 3 महिन्यांची गरोदर आहे. हॉलमध्ये बसलेले लोक एकमेकांकडे पाहू लागले. कुजबूज वाढत होती. अन्विता शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहन तिच्याकडे वळला. अन्विता, माझ्यावर विश्वास ठेव. पण आता अन्विताच्या मनात विश्वास उरला नव्हता. ती हळूहळू उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेलं. ती सियाकडे पाहत म्हणाली, तूच मला मेसेज केला होता का? सिया मान हलवून म्हणाली, हो. अन्विता शांतपणे म्हणाली, धन्यवाद. रोहन घाबरून म्हणाला, अन्विता ऐक माझं. पण अन्विताने त्याला थांबवलं. तिने सगळ्यांकडे पाहिलं आणि मग स्पष्ट आवाजात म्हणाली, मी हे लग्न इथेच थांबवते. हॉलमध्ये पुन्हा गोंधळ उडाला. नातेवाईक ओरडू लागले, असं कसं लग्न मोडतेस? लोक काय म्हणतील? पण अन्विता शांत होती. ती म्हणाली, खोट्या नात्यावर माझं आयुष्य उभं राहणार नाही. रोहन गप्प झाला आणि त्या क्षणी मंडपातलं लग्न थांबलं.
पण खरी वादळं आता सुरू होणार होती. मंडपात अन्विताने म्हटलेले शब्द अजूनही सगळ्यांच्या कानात घुमत होते. हे लग्न इथेच थांबवते. क्षणभर संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. मग अचानक सगळीकडे कुजबूज सुरू झाली. हे काय केलं मुलीने? लग्न मोडलं. इतक्या लोकांसमोर असा अपमान. काही लोक सियाकडे रागाने पाहत होते, तर काही जण अन्विताकडे. रोहनचे वडील संतापाने उभे राहिले. ही मुलगी खोटं बोलते आहे, ते जोरात म्हणाले. आमच्या मुलाला बदनाम करण्यासाठी आली आहे. रोहनही लगेच म्हणाला, हो, मला फसवण्याचा हा प्लॅन आहे. पण आता अन्विताच्या डोळ्यात वेगळीच शांतता होती. ती हळू आवाजात म्हणाली, जर सगळं खोटं असेल तर सत्य सिद्ध करायला तुला भीती का वाटते आहे? रोहन काही बोलू शकला नाही. सिया मात्र शांतपणे उभी होती. तिने अन्विताकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता होती. अन्विता तिच्याकडे चालत गेली. सगळे लोक आश्चर्याने पाहत होते. अन्विता म्हणाली, तू धैर्य दाखवलंस. जर तू आज आली नसतीस तर कदाचित माझं आयुष्य खोट्यावर उभं राहिलं असतं. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मी खूप दिवसापासून याला सांगत होते की माझ्याशी लग्न कर, पण हा टाळत होता. मग अचानक मला कळलं की याचं दुसरीकडे लग्न ठरत आहे. हॉलमध्ये बसलेले लोक लक्ष देऊन ऐकत होते. सिया पुढे म्हणाली, मी खूप विचार केला, शांत राहावं का की सत्य सांगावं. ती अन्विताकडे पाहत म्हणाली, पण मला वाटलं एका मुलीचं आयुष्य वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. अन्विताच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे आली आणि आपल्या मुलीचा हात धरला. तू योग्य निर्णय घेतलास. पण काही नातेवाईक अजूनही कुजबूज करत होते. मुलीने इतक्या लोकांसमोर लग्न मोडलं. आता तिचं लग्न कसं होईल? समाज काय बोलेल? अन्विताच्या वडिलांनी हे ऐकलं. ते मंडपात आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ते सगळ्यांकडे पाहत म्हणाले, समाजापेक्षा माझ्या मुलीचं आयुष्य मोठं आहे. हॉलमध्ये शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, जर आज ती खोट्या नात्यात अडकली असती तर तिचं संपूर्ण आयुष्य दुःखात गेलं असतं. त्यांनी अन्विताच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. हे ऐकून अन्विता रडू लागली. तिने वडिलांना मिठी मारली. रोहनचे कुटुंब मात्र खूप संतापले होते. रोहनची आई म्हणाली, तुमच्या मुलीने आमचा अपमान केला आहे. अन्विताचे वडील शांतपणे म्हणाले, अपमान आम्ही नाही केला, तुमच्या मुलाने केला आहे. रोहन गप्प उभा होता. त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. थोड्या वेळाने अन्विता आणि तिचं कुटुंब हॉलमधून बाहेर निघाले. सिया देखील हळूहळू बाहेर चालू लागली. पण जाताना अन्विताने तिचा हात धरला. चल सिया. सिया आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. अन्विता म्हणाली, तू एकटी नाहीस. सिया काही क्षण काही बोलू शकली नाही. त्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवशी दोन मुलींनी एकमेकांसाठी उभं राहण्याचं धैर्य दाखवलं होतं. काही दिवसांनी गावात आणि नातेवाईकांमध्ये या घटनेची खूप चर्चा सुरू झाली. काही लोक अन्विताचं कौतुक करत होते. मुलीने खूप धैर्य दाखवलं. आजकाल सगळ्या मुलींनी असं उभं राहायला पाहिजे. पण काही लोक अजूनही टीका करत होते. इतक्या लोकांसमोर लग्न मोडणं योग्य नाही. अन्विता मात्र शांत होती. तिने ठरवलं, आता तिला भूतकाळात अडकून राहायचं नाही. तिने पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. ती आधीपासूनच एका चांगल्या कंपनीत काम करत होती. काही दिवसांनी तिच्या ऑफिसमध्ये तिच्या प्रमोशनची बातमी आली. तिला परदेशात जाण्याची संधी मिळाली. तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. आई हसत म्हणाली, बघ, देवाने तुझ्यासाठी वेगळाच मार्ग ठेवला आहे. अन्विता हसली. ती म्हणाली, कधी कधी मोडलेलं लग्न ही हार नसते. आई विचारत म्हणाली, मग काय असतं? अन्विता शांतपणे म्हणाली, चुकीच्या आयुष्यापासून वाचवणारी संधी असते. काही महिन्यांनी एक दिवस अन्विताला अचानक सियाचा फोन आला. हॅलो अन्विता,
हो सिया, कशी आहेस? सिया हसत म्हणाली, मी ठीक आहे आणि माझं बाळही ठीक आहे. अन्विता आनंदाने म्हणाली, खूप छान. सिया थोडी शांत झाली. मग म्हणाली, त्या दिवशी तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर कदाचित मी पूर्णपणे एकटी पडले असते. आता माझ्याकडे एक जिवलग मैत्रीण आहे. अन्विता म्हणाली, आपण दोघींनी एकमेकांना वाचवलं. दोघी काही क्षण शांत राहिल्या. मग सिया हसत म्हणाली, तुझं आयुष्य आता खूप छान सुरू आहे. अन्विता म्हणाली, तुझंही. फोन ठेवताना दोघींनाही एक गोष्ट स्पष्ट झाली होती. कधी कधी सत्य सांगण्यासाठी खूप धैर्य लागते, पण जेव्हा ते धैर्य दाखवलं जातं तेव्हा अनेक आयुष्य बदलू शकतात. त्या दिवसानंतर अन्विताने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली, स्वाभिमानापेक्षा मोठं कोणतंही नातं नसतं. कधी कधी आयुष्यात काही नाती तुटतात, पण ती तुटणं ही हार नसते, कारण कधी कधी मोडलेलं लग्न म्हणजे आयुष्य वाचलेलं असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.